आयज ऑर्डिनरी ग्राम सभा असली जुलायाची आणि ती आम्ही आयज 27 तारीख जी ऑलरेडी ग्राम सभा सोंपलेली आसा. सरपंच, पयलींचे सरपंच, मेंबर्स आणि गांवचे सगळे स्थानिक आयज हांगा चड करून एक व्हड संख्येन जमलेले. जाल्यार विशय भरपूर असले. हांव सगळ्याचेर विशयाचेर उलयना. एक जो मुद्दो जो विशय असलो तो जाल्यार एक ऑनरेबल हायकोर्टाची 3/24 केसीचो एक निवाड्याच्या संदर्भात. आणि हो निवाडो असलो हो वार हो निवाड्याच्या आदाराचेर ग्रामसभेनी जावं अशे मिटिंगे घेवन आमी हेजेर चिंता व्यक्त करताले. पूण आयज एक असो ठराव जाल्लो आसा जाल्यार लोकल एडमिनिस्ट्रेटर कोमनीदातीन लोकल एडमिनिस्ट्रेटर ऑफ म्हापसा झोन हांकां रिपोर्ट दिल्लो आसा. आनी ह्या रिपोर्टाच्या आदाराचेर नासनला जितले वेवसाय जे धंदे कोमनीदातीन आसूं वा रस्त्याक आसूं आनी ती रेगुलरायज घरां आसूं जी इलिगल एनक्रोचमेंट कोमनीदातीची आहा तिंची स्ट्रक्चर तेंच्यांनी खंयचेय परिस्थितीन काडून कायद्या प्रमाणे आमचे परत आमकां जागो दिवचो हेजेर लोकांनी खंत कायल्ली आसा. आनी आयज एक आमी ठराव घेवपा खातीर, कित्याक हालींच एक आल्दोना पंचायत आमची कलीग पंचायत यांच्यानी फाटल्या दिसांनी एक ठराव घेतलो ग्रामसभेक. एक परत एकदा ग्रामसभा स्पेशल घेवन तेंच्यांनी ठराव घेतलेलो आसा. आणि त्या ठरावान तेंच्यांनी एक मान्यता सरकारा कडेन मागलेली आसा की ते म्हणटात रिजनल प्लॅनान जो MDR रोड जो अडण्या टू म्हापसा आणि नासनोला वाय जो रोड आसा पळय जो मेन रोड तो 25 मीटर रिजनल प्लॅनाचेर मार्क केल्लो आसा. तेंचेय म्हणणें आसा आणि तेंचें म्हणणें आसा की तो खंयचेय परिस्थितीन 15 मीटर रोड जावचो. कित्याक तर 7.5 हेवटेन. कित्याक बारीक लोक जे धंदे करतात जे गांवचेच असतात ज्यांच्या व्यवसायान पोट भरता भुरग्यांचो तो अवश्य तेंच्यांनी तो रोड 7.5 15 मीटर करचो अशें आयज आमी हांगा डिमांड घेतलेलो आसा. आमी एक ठराव घेतलेलो आसा सगळ्यांनी की तो MDR रोडाक खंयचेय परिस्थितीन हळडणे घेतला तर तसोच आमी म्हणटा की 12 मीटर तरी तो जावचो. कित्याक 25 मिटरान खूब आमचे वेवसाय जे लोकल आहात ते काबार जातले. कित्याक कोर्ट न्यायालयान जो कायदो काडला पळय तेज्या सरकारान कितें तरी हेजेर उपाय करचो. विशय दुसरो असलो तो घरांचो. कोमनीदातीन जितली घरां नासनल ज्युरिडिक्शनात 300 घरां जी बेकायदेशीर आसा जेचो 372 कलम आर्टिकल 372A कोड ऑफ कोमनीदातीन ज्यो ऑलरेडी फायली पयली पेंडींग आसा ज्यो सरकारान 2001 कायदो हाडलेलो स्वर्गीय मनोहर पर्रीकर हेणी जो कायदो हाडलेलो त्यो फायली अजून तुम्ही कित्याक चालीक लावनात, त्यो कित्याक रेगुलरायज करूंक ना. आनी तुमी आतां एसेंब्लीन नेवो कायदो हाडटा आमचो विरोध ना. एसेंब्लीन नेवो कायदो हाडून कोमनीदातीन आसूं सरकाराचे प्रॉपर्टीन खंयचोय आसूं ते तुमी रेगुलरायज करपाचे नेवे कायदे हाडात. पूण ह्यो फायली कित्याक रेगुलरायज जायना. कित्याक तर आतां जर रिपोर्ट एडमिनिस्ट्रेटराक धाडला लोकल कोमनीदान जाल्यार हो जागो काडचो आनी आमकां परत दिवचो. लोकांची भयभीत चिंता जाल्ली आसा म्हणून लोक आयज उपस्थिती ग्रामसभेन चड दाखयली आनी तेंच्यांनी मागणी घालून एक ठराव घेतलेलो आसा. ह्यो फायली जाता तितल्यो बेगीन सरकारान एका खंय तरी एक्शन घेवन तेजेर ही घरां कायदेशीर करची. आनी लास्ट जो मुद्दो आसा तो इतलोच की काल आमच्या सरकारान CMन एक 1972 पयलीं जे स्ट्रक्चर एक्झिस्टींग आसा कॅस्टल प्लॅनाचेर ते मागीर शॉप आसूं ते मागीर रस्त्याक कशी आसूं ही सगळी एक सर्टिफिकेट दिताले. बरी गोष्ट आसा, वेलकम करता डिसिजनां. पूण इतलेंच सांगूंक सोदता 1972 पयलीं म्हणचे जर सर्वे जाल्या जे आतां लोकांनी जर कितें केलां जाल्यार ताका कितें तरी उपाय काडचो. कित्याक हेज्याय पयलीं आमी अशें पळयलां की हेज्या पयलींच्या सरकारांनी सिदादे गोवा सारकिल्लें एक व्हडलें हॉटेल जेन्ना सुप्रीम कोर्टान जेन्ना एक पोर्शन मोडून काडलो तेन्ना रातोरात ऑर्डिनन्स हाडले आनी तें हॉटेल जेन्ना सेव केलें जाल्यार सरकारा कडेन कितेंय जावंक शकता. हांव मागतां जे गोंयच्या सरकाराचे AG जे आसा तेणी कोर्टा समोर येता त्या फुडल्या हेरिंगाक काही तरी गोष्टी मांडून लोकांचो खंय तरी एक सुटावो करचो. गांवच्या लोकांक खंय तरी तेंच्यांनी आपलो वेवसाय करपाक आनी लोकांक रावपाक तेंच्यांनी लिगलायज करचें. आजची आमची नागपूरची ग्रामसभा आसली 27 तारीख म्हणजे आयज जे ग्रामसभा आसा हे ग्रामसभेक आमचे प्रपोजल येयल्ले आसा. हे प्रपोजल म्हटल्यार एक गार्बेज इशू आहा. गार्बेज इशूचो ऑलरेडी आमचो प्रोसेस जो गार्बेज प्लांट आमचो ऑलरेडी घातलेलो आसा तेका आमचे थोडे लायटीचे कनेक्शना खातीर तो उरलेलो आसा. सो त्या कडल्यान गार्बेजीचो आमचो तो प्रॉब्लम ऑलमोस्ट सॉल्व जावपाचे परिस्थितीर आसा. तो जातलो. दुसरो म्हणटा तो ग्रामस्थ लोकांनी जो इशू केल्लो आसा जो कितें फाटल्या दिसान हायकोर्टाचो जजमेंट येयलो सतीश गोवेकर आमचो वॉर्ड मेंबर आनी पंच मेंबर आमचो हेणी जे सांगलेले आसा की जे आमचे कोमनीदाद लँडीन जे आमची घरां बांदलेली आसा ही घरां रेगुलर एज पर द आर्टिकल 372 म्हणटा तेच्या प्रमाणे ती रेगुलरायज करपाक जाय. ती रेगुलरायज जावपाक जाय कित्याक ती घरां ऑलरेडी 30-40 वर्सां जाली हांगा एक्झिस्टींग आसा. आनी जे घराचो आमकां रेव्हेन्यू मेळटा टॅक्स मेळटा तितून आमची बरीचशी लोकांची कामां जाता. आनी जे घरां पयलीं पासून आहा जे गांवकारांत लोक आमच्या रावताले तांकां ती घरां रेगुलरायज करची. आनी जो रोड वायडनींग म्हणून जो पळय 25 मीटर रोड आसा हो रोड वायडनींग 25 मिटराची आमकां एक्चुअली गरज ना गांवांत. तो म्हणटा कितें बस्तोडा तूं आल्दोना वयता तो डायरेक्ट उकासायमसून तूं आमकां दोनूय बायपास रोड आमकां मेळटा दोनूय हायवे
ते दोनूय हायवेचे 12-12 मीटर 25 मीटर म्हणटा गव्हर्नमेंट. ह्यो म्हाका दिसता लोकांक हाची गरज ना. कित्याक सांग, जे लोकांनी बारीक बारीक धंदे करता, जे पोट भरता, हे सगळे रोड सायडीरूच पोट भरूंक शकता. भितर विलेजीनी भितर गांवांत ती जर घातली हॉटेलां ना शॉपां घातल्यार तांकां काय रेव्हेन्यू येवपाचो ना आनी ती शॉपां चलपाची ना. ते करून जे बारीक बारीक लोक आमचो आपलो वेवसाय चलयता तांकां चलोवचो. जो बारीक बारीक जो रोड वयता तिजो इंटरनल रोड म्हणटा पळय, इंटरनल हायवे म्हणटा, जे आज 25 मीटर आहे, हे 25 मिटरांक जो मदीं मदीं रोड जर दिसता ओपन आसा बाबा, थंयसर तुम्ही बारीक बारीक रोड आसा थंय वाडोवचो. पण जी करून मोजकी जी आमची शॉपां आसा ही सगळी शॉपां आमची रिटेन करची अशें सरकारा कडेन हांव अपील करता. जे करून आमचे जे लोकांची जे समस्या आहा ही सॉल्व जाता. लोक आयज हे जेन्नाच्यान हो जजमेंट येयला हायकोर्टाचो, थंयसून लोक आमचो सगळो गांवाचो लोक भयभीत जाल्लो आसा. कोंबली जातीन रेंट म्हण तूं नाल्यार बाकीची एनक्रोचमेंट म्हण तूं, बारीक रोड सायडीची शॉपां, हांकां सगळ्यांक त्रास जाता. ते लोक आज परत परत आमकां येवन सांगता पंचायतीन सरपंच कितें जातलें आमचे फुडें कशें कितें जातलें. आमी तरी सांगता हांकां आमचो सरकार आसा, भारतीय जनता पार्टीचो सरकार अवश्य तुमकां फुडें सपोर्ट करतलो. ह्या ऑर्डिनन्स कितें तरी एक ऑर्डिनन्स हाडटलो आनी तितून करून आमची तुमची सगळी प्रॉब्लम सॉल्व जातली. See, all these reports come and there is a very, very serious indictment in everything saying that the Sarpanch as well as the secretary have not complied with any of the regulations. Now, this is something which the panchayats should take very seriously. These are just red lines that people come here, listen to, talk to each other, take a key and go. This should not be done. This is a Gram Sabha. Everybody has to take it seriously. That is one of the reasons our panchayat is like this. None of you take anything seriously. Proposals are made by people, lot of people, that is not implemented. It is even said that lot of illegal constructions are there. Have you ever brought it to the notice of the Gram Sabha that there are illegal constructions going on in Rajpura? Have you done that anytime? It is not been done. So what exactly is happening? Why you are doing this? Why? Who says so? You have to bring everything to the notice of the receipt. That is the wrong statement, madam. I am not accepting that. No, that is not acceptable. If at all required, you can question and we will answer you. See, it is also said that there are a lot of committees. Now there is supposed to be a vigilance committee which you are not constituted, right? Vigilance committee will be constituted by the government, not by the No. That there has to be, even from the BDO side also it is said. There is supposed to be a biodiversity committee which I had given on this list, yes, but it was constituted only now. Was it from functioning earlier now? It has been constituted in the year 22, but has not been. So again, there are no meetings But there are conducted, no no funds records. approached by the. No, it's not about funds. It is that it is how you all are functioning. You all are not functioning according to the rules and regulations of the Panchayat Act. That is the problem, and that has been actually noticed now in this report that you have read. Everywhere there is an indictment of the functioning of the system. You are not taking any corrective measures. जस्ट ऑडिट जो आसलो पळय 23-24 त्या ऑडिटाचेर जो ग्राम सभेचो मेंबर सिनियर डॉक्टरान जो कॉलेज काडल्या पळय ती एब्सोल्युटली करेक्ट. हांव पयले सुवातेर ताका खरेंच एप्रिशिएटूय करता एंड सांगपाचें म्हणल्यार की तो रॉंग ना. ऑडिट मॅडम जो आसा पळय आनी चेअरपर्सनाक बाबड्याक खबर नासता की ती आसा एज अ सरपंच 23-24 पयलींचो चेअरमॅन पयलींचो सरपंच आसलो. तितून हांव एक नदरे घालता आनी आयचो जो म्हजो प्रपोजल आसा एज अ मेंबर स्वता हांवें प्रपोजल करून घातलो आसा तो फुडें येवपाचो आसा. लीक करता आसतना ताका एकूण हांव सेक्रेटरीचे नदरे घालता आनी चेअरपर्सनाचे नदरे घालता. लॅप्सीस जितले पयलीं ह्या रिपोर्टान म्हटल्यार जितले डिस्पेन्सरी म्हटल्यार पयल्यो गोश्टी सारक्यो आसा ह्यो आमी करेक्टीव मेजर्स घेवंक जाय हेच्या फुडें. म्हाका तरी दिसता चेअरपर्सन बॉडीक घेवन हे फुडें करतलो कित्याक आयज नाल्यार ऑडिटाक मान्यता दिवपाची गरज ना. कन्फर्मेशन जेन्ना ऑडिट जाता तेन्ना ऑडिटान इतले जर लॅप्सीस दाखयल्ले आसा खंय तरी एरर्स दाखयल्ले आसा मिस्टेकी दाखयल्ले आसा पंचायतीन 23-24 हांवूय आसा बॉडी म्हाजे नदरेक केन्ना येवंकच ना. आनी हांगा एक तर एक खंयचे तरी पेजी नांव ती वाचता आसतना म्हाजे नदरेक येयल्ले हांव तिका पॉयंट आवट करिना. आय एम नॉट एब्सोल्युटली पॉयंटिंग यू सेक्रेटरी ऑर माय चेअरपर्सन ऑर बॉडी. पण ऑडिट जेन्ना थंयसर हे करता जाल्यार हेजेर काही गोश्टी एक्शनाच्यो वचून ते उलयतात. That secretary सरपंच should do this. पूण हांगा एक तर तूं पयशी ती वाचता आसतना म्हाजे नदरेक येयल्ले एके पेजीन further the agreement executed so and so panchayat party so and so the renovation of rent has also not done for years together by the village panchayat resulting to revenue loss. म्हणजे गांवचे पयशे जे रेव्हेन्यू येतालो पळय ते लॉस जाता. होच म्हाजो प्रपोजलान पॉयंट आसा. जाल्यार कम्युनिटी हॉल जे आसा पळय तेका भाडें आमचे 6,000 आसा.
आज 1 वर्स जालें 1.5 वर्स जालें कम्युनिटी हॉलाक 50 लाख खर्च केला रिलेटेड टू दीस मॅटर हांव आनी फुडें तें घेयना जाल्यार हांगा ऑर्डिनरी म्हटलेलें आसा जे तुमी रेंटाक घेणारी बस जी तुमी अजून पासून पेंडिंग आसा जी तुमी ऑपरेशनल करूंक ना जाल्यार ते रेव्हेन्यू लॉस जाता कोणाक विलेज पंचायती ऑडिट म्हणटा जाल्यार म्हाजो सेम पॉयंट प्रपोजल आसा हॉल आमचे कित्याक आजून पर्यंत हें आसा काम जावंक ना 50 लाखाचें काम केलें पळय तें काम जालां काय ना जालां ते 50 लाखाचें काम खरेंच जालां काय ना जालां ह्या हेजो ऑडिट म्हणटा जाल्यार म्हाजो प्रपोजल तोच आसा बीइंग अ मेंबर सो विषय तोच आसा चेअरपर्सन हे थोडे गृहीत घे हॉल केन्ना टेंटेटीव चालू जातले कित्याक रिपोर्टान बसून तेच म्हणटा नाजाल्यार आमी रिपोर्ट कन्फर्म करिना एज अ मेंबर हांवूय कन्फर्म करिना कित्याक रिपोर्टान सगळे लॅप्सीस दाखयतात ना 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 रेंटाचो न्हू रेव्हेल्युशन ऑफ रेंट म्हणजे जे रेंटाक कितें दिता पळय तें रे ना 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 रेंटाक कितें दिता पळय तें रे शॉप्स आसूं हांव तुका आतां रेव्हेन्यू कितें येता पळय तें उलयतालें PWD पंचायतीची आम्ही रेंटाक दिले आसा पळय हेचो रेव्हेन्यू खूब आमकां कमी येता आमी आमच्या गांवचे लोक ते हांगा बिझनेस करता म्हणून आमी तेंचो रेव्हेन्यू अजून पर्यंत वाडोवंक ना आमी जर APWD हाडीत न्हू आनी हे आमकां पॉयंट आउट केला पळय हे सगळ्यांक तांकां डबल टिबल रेंट पडटलें हो स्टोरी हातून पंचायतीचे हॉलाचे जे म्हणटा सतीश गोयकर हे पंचायतीचे हॉल अजून पर्यंत रेनोवेशन चालू आसा तुम्ही जर आतां जर पळोवंक शकता अर्धो पेंट चालू आसा that is a separate issue. The regulation of the rent has all not done for years together by the village panchayat resulting to ratio to losses. Losses हो कोणाक येता losses आमकां जाता. हे मागीर जे पळय शॉपार जी रेंटाक घेता पळय हे हांगा येता बोका घालतात. आमकां परवडना. एक्स मेंबराक एक सरपंच खबर आसा जाल्यार तेणी क्लॅरिफिकेशन दिवं येता 2023-24 हे बजेट हांगा भाशणां मारपाचे आनी हे सांगपाचें सोंपें जाता जेन्ना एक सरपंच एक पदेरेर पळय बसता तेन्ना ताका गमता कशें कितें काम करून येता घेवपाक जाय म्हणून आमचे शॉपां हालीं आमकां फर्स्ट भाडें दिल्लें आमी 700 रुपया मागीर आमी 2-3 वर्सांनी गेले 800 आतां आमकां 92 तरी पूण प्रत्येक आमी शॉपवाल्यांची पळय मिटींग घेतात तेन्ना शॉपवाले म्हणटात इवन आमचे सुद्दां ते मेंबरान भाडें चड जाता भाडें चड जाता एक्चुली शॉपवाल्यांनी तुका मानून घेवंक जाय पूण फाटल्या एका वर्साक आमचो तो एग्रीमेंट जे करपाचो ते उरलो तो हो जाणो आमचो नेटवर्किंगान जाणो ते मारियो जाणो पूण आमी शॉपवाल्यांक सदां आमी ताका हे रावता कित्याक आमचे ते गांवचे भुरगे सेकंडली हॉलाचे कितें जाला हॉल आमी वर्क टेंडर आमी केलो आनी पूण आमची जेन्ना टेक्निकल पयलो आमी इंजिनियर अपॉयंट केलो ताणें सारको एस्टिमेट त्या बिल्डिंगेचो हे करून हाडलो थोडे आयटम ताणें ते दार बा तुका ते दाखोवन हाडले मागीर आमी टेंडर्सा कामाक आमी हात घालून ते वयले हॉल आमचे सिलींग बा मारून इवन आमी सोपला केले बँकीक हाचे ते बँकीचे हे ते आमी हे केले ते कंप्लीट केले पूण वयलो फ्लोर पळय आसलो ते बँकी वयर तो आमचे हातून येतना हाडलो पूण आमी लोकांचे कॉपरेशन घेवन तो आमी वयलो फ्लोर आमी केला आतां आमकां ते रिसेंटली पेंटींग काम त्या कॉन्ट्रॅक्टरान तुका ह्या घेवन हाडले थोडे ते तातूंत ते लायटी हाडल्यो आमी लायटी सिलींग लायटी फॅन बा आमी तुका हाचे फंडायल्यो आमी तुका हाडले ते पंचायतीच्यो आनी आतां 85 to 90% आमचें काम जालां आनी आतां आमी ह्या फुडल्या म्हयन्यान त्या हॉलाचें आमी हे करतले इनॉग्रेशन करतले देखून तुमचो आमकां ते सापोर्ट जाय देखून उलोवप सोंपें पूण आमचे पंचायतीन काम आमचें तुका या चालू आसा थँक्यू आमी तो ते इवॅल्युएशन करीन हाका PWD नाल्यार ते 6-7 हजारान तुका तेका या पडटा पूण ती सावल्याक केल्या शॉपां तो कोण घेतला तोच चलयता काय तो आनी कोणाक भाडें आपूण सुद्दां खाता तशें काय ना त्या म्हयन्यांत जातले चेअरपर्सन तूं सरपंच आसा तेणी तें सांगला पळय ते तुज्या तोंडान आमकां आयकूंक जाय फुडली ग्राम सभेच्या पयलीं हॉल आमकां
गोल्डन जुबलीचे येयले पळय ते मोडले आमी ना तुमच्या भितरलो कोणी एकटो जर इंटरेस्टेड आहा तेणे आतां वचून हॉल वयर पळोवं येता स्टेटस कितें आसा तो सध्या ऑल द पेंटिंग जाल्ले आसा फॅनाचे काम चालू फॅन आमी अजून हाडूंक ना फॅनाचो आमचो ऑलरेडी चालू आहा प्रोसेस पेंटिंग जाले पेंटिंग ऑलरेडी चालू आसा तशें जाल्लें आसा फुडले जे पळय स्टेज आहा स्टेजीचे पळय फुडलो भाग जो ते आमी पॅनल्स आहा पळय ते आमी एक नेवो एक 2-3 आमी काडले ते डिझायन तितूंतले एक डिझायन आमी सिलेक्ट केला तो एक वुडन पॅनल मारपाचो सो तो प्रोसेस जातलो पण आमी एक हांव तुमकां एश्युरन्स दिता की ते येता ते ग्रामसभे पयलीं आमी डायरेक्ट पावस जावन सुद्दां पावस जावन मागीर सुद्दां आमी हो एक हॉल रेडी आनी ओपन लोकांक करपाची आमी तितली तयारी दवरता जाता जाल्यार कोणी एकट्यान आतां तुमकां दिसता जशें आमी जर काम करिना म्हणटा हॉलाचेर पेंटींग आसा अशें आहा तशें आहा लोकांनी इश्यूज आहा कोणी एकटो तुमच्या भितरलो वचा आनी कोण ये आसा कोण वचपी गॅरंटी ना म्हणजे बाय बिफोर दिवाळी जाती हय जाता बिफोर दिवाळी ते पयलीं जावंक शकता थोडंसं फंड येयलो सरकाराकडून 50 लाख ते काम तेतूनच कंप्लीट जाला काय ते आणि वयर तिथून कंप्लीट जावन ते पयशे ना बा ते खबर म्हणजे फक्त रिनोव्हेशनाक 50 लाख काबार हो सगळे तेतून इन्क्लूड असले सगळे प्रिमाइसेस आणि हॉल ना पण सगळे प्रिमाइसेस तेतून इन्क्लूड असले का होय म्हणतात कन्स्ट्रक्शन ऑफ द एक्सटेंशन आणि हॉल रेनोव्हेशन आता कन्स्ट्रक्शन एक्सटेन्शन पळय सगळें काडलें सगळें खातीर दोन प्रिमायसीस काडलो प्लस वयर एक्सटेन्शन केलें प्लस वयर तेका रूफिंग केलें प्लस तेका सीलिंग केलें प्लस तेका पेंटिंग केलें पहिले एक्सटेंशन फक्त हॉल रेनोव्हेशन पहिले एक्सटेंशन ते सोडून देविदास आता परत 5 लाख सुमार आणि ऍडिशनल आमचे फंड मागला रेझोल्युशन घेऊन ऑलरेडी एप्रुवलाक धाडला फॉर सम रिझन्स जीआय फंड ते 50 सोंपोवन आता काम चालू असताना आनीकूय थोडो फंड मागला आमी जो जीआय फंड म्हणून आसता पळय तो ग्राउंड ऑफ इट तितूंतले आनी पयशे मागले म्हणजे हॉलाक पयशे पावना काम करूंकच जाय म्हाजो इतलोच चिंता आसा की केन्ना सोंपया काम एक तर लोकांक ते हॉल मेळोंक जाय हो म्हाजी चिंता म्हाजे कोणाक हें करपाचें पण ते काम अशें बरें सिस्टमॅटीक एक्सपेंडिचर जो जाला फटाफट करून कितेंय करून लोकांक दिवपाचें ना फाल्यां सगळ्याक परत म्हणटा टायम घेवपाचें फाल्यां येवन आनी मातशी फायल काडल्यार मातशी पळय सर एक सरपंच काय इन्फॉर्मेशन म्हाका सांगचें दिसता की तुम्ही जेन्ना एक काम केलं पळय तेन्ना ग्रामसभेक खंयच्याच विश्वासान घेवंक ना आतां तूं म्हाका सांगूं शकता की हो जाल्यार फायल पळय म्हणून दिस इज टोटली रॉंग आयकून घे म्हाजें हांव उलयतां आय जस्ट वॉन्टेड टू क्लियर माय सेल्फ तूं म्हाका सांगचें वचून फायल करून ना त्या टायमार तुमी VDC सुद्दां इन्वॉल्व करूंक ना जेन्ना रिनोव्हेशन काम केलें जेन्ना बँक काम केलें काय इन्वॉल्व करूंक ना आतां तुमी खंयच्या आदाराचेर म्हणटा हो जाल्यार फायल पळय म्हणटा आय एम जस्ट आस्किंग ग्रामसभा विचारता हांव ग्रामसभेक विचारता हांवें तुका रॉंग विचारूंक ना तुका म्हाका फायल पळय म्हणटा पळय क्वेश्चन ग्रामसभा घालपाचो वन आसता म्हाका आयलो आसता तूं पंचायत राज एक्ट खूब वाच ते डेव्हलपमेंट म्हणटा ते आमचे मागीर टू डेव्हलपमेंट पण VDC आहा सर VDC म्हणून आहा कमिटी ग्रामसभेक VDC आसा अदर डेव्हलपमेंट कमिटी आसा अदर कमिटी आसा ना एक मिनटान ते पसून करता हांवूय करेक्ट करूंक सोदता सगळे घालूंक जाय अशें ना इट इज एन एसेट ऑफ द विलेजर्स when it is the asset of the villagers ग्राम सभा मान्यता ही गरजेची 50 लाख हांगा सँक्शन करून 50 लाख सँक्शन आमी हांगाच लावून घेतल्या भितर हांवूय पार्ट भितर पार्ट हांवूय आहा एसेट इज अ विलेजर जेन्ना साय जेन्ना ऑडिट प्लेस करता बजेट जेन्ना प्लेस करता तेन्ना तेंची मान्यता घेवची पडटा सो तेंची मान्यता मेळटा तेन्नाच काम करून मेळटा सो यू कॅनॉट मेक दिस स्टेटमेंट विथड्रॉ करतो मी स्टेटमेंट ग्रामसभा म्हणजे तुमका फक्त ग्रामसभा जाय जाली बाकीचे ग्रामसभेक तर तुम्ही विश्वासान घेयना आणि फक्त तुमका माझा विषय ना प्रपोजल प्रोव्हिजना प्रमाणे ऑडिट आणि बजेट जेन्ना प्लेस करता तो बजेट आम्ही तुमची मान्यता घेऊन करता आता ऑडिट हो कन्फर्मेशन घालता जेन्ना कन्फर्मेशन ऑडिट घालता दॅट मीन्स तुमच्या मेळ्या शिवाय परमिशन ऑडिट पास जावचो ना बजेट पास जावचो ना सो एसेट ऑफ द विलेजरांचे पयशे ते पंचायत पयशे सो स्टेटमेंट दिलो करतलो तो खंय केन्ना फाल्यां सकाळ अशें म्हणनाका पळय पण आमकां टायम ना
ह्या भाय आयकत करचो ना सरळ म्हाका टाइम ना तेका टाइम ना एक्सक्यूज नाका आम्ही जसे सोशल वर्क करता तुम्ही कमिटीन आसा तुम्ही आमकां हेल्प करा आम्ही तुमकां हेल्प करता पंचायतीचे नाशवंत पंचायत बरी कामां करया लोकां पर्यंत पावया म्हाजो उद्देश हो आसा आम्ही टाइमपास करून बसोंक ना जाल्यार आमकां टाइमपास करून आमकां ती इच्छा ना सरळ येवपाक लागलो व्हीडीसी मीटिंग ते सर घेतल्या ना मेंबर आसा ते सगळे मेंबर बरे जाता पळय कितें आसा आतां आमचे पळय आता फुडें चिल्ड्रन पार्क हा हे चिल्ड्रन पार्काचे प्रोसेस चालू आसतलो हो हेचो अरेंजमेंट तेचे तुमकां फॉलोअप घेता पण ते चिल्ड्रन पार्काचे आमचे साईनगर आसा तेचो प्रोग्राम एक जितले पळय व्हीडीसी डेव्हलपमेंट कमिटी विलेज पंचायत डेव्हलपमेंट कमिटी व्हीडीसी विलेज डेव्हलपमेंट कमिटी हेंच्यांनी डेव्हलपमेंट जितले जाता ते डेव्हलपमेंट सुपरवायझर करपाक जाय खंय सुद्दां तेंच्यांनी नासलें खंय पीडब्ल्यूडीचें काम चालू आसा थंय सुद्दां तेंच्यांनी उलोवन म्हाका प्रश्न करूं येता बाबा निलेश कितें चल्ला हांव सदांच तुमच्या वांगडा आसा तुम्ही सहकार्य करा आम्ही तुमकां सहकार्य करता एक मिनिट त्या दिसना बेशे दुसरी गजाल सांगता एक पंचायत जेन्ना 5 वर्सांनी जेन्ना इलेक्ट जाता बॉडी ते ग्रामसभेन पयलेच ग्रामसभेन ऑर्डिनरी आमी एक सुपरवायझिंग कमिटी म्हणून काडटा चॅक करप जे डिव्हलपमेंट आयज 50 लाखाचे हॉल जेन्ना रेनोवेट जाला जाल्यार ते कर्तव्य आसले ग्रामसभेत तो ऑडिट तो पॉयंट हांगा येवचो पडटा तो प्लेस करचो पडटा काम खरेंच सारकें जालां कशें जालां कितें जालां ती सुपरवायझिंग कमिटी ऑलरेडी काडलेली आसा चेअरपर्सन ती सुपरवायझिंग कमिटी हेच्या फुडें इन्वॉल्व कर ते सुपरवायझिंग कमिटीचें काम ते म्हाकाय खबर ना खंयचे मेंबर सुपरवायझिंग कमिटी आसा प्रत्येक वार्डान एक सुपरवायझिंग कमिटी मेंबर जातलो हो सुपरवायज करपा सारकिल्लो क्वॉलिटी सारकी आसा क्वांटिटी सारकी आसा बाबा काम ते कितल्या पयशांनी जालां हे सगळे तेंचे कर्म धर्म हे थोड्यो गोश्टी म्हाका दिसता चेअरपर्सन बरें सॉल्व सांगितलें जाल्यार ती सुपरवायझिंग कमिटी स्ट्रक्चर रेडी जाला सगळ्याचो बँकाचो स्ट्रक्चर रेडी जाला इनॉग्रेशन जालो म्हणून दिसता बँक केन्ना पासून येतली बँक आता त्यांचा प्रोसेस चालू आहे त्यांचा प्रोसेस चालू आहे आम्ही ऑलरेडी ते सांगलेले आहे रेंट येतो आमकां त्यांची मीटिंग आम्ही त्यांच्या बघतोय एक्स बघतोय आम्ही त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या हेड मॅनेजर गेले त्यांची आमकां मीटिंग आसा त्यांच्या मीटिंगेन त्यांच्या कितें ते कळयता आम्हाला 2दा गेल्ले आम्ही गोरेगाव आमच्या दुसरी बँकेत दुसऱ्या बँकेत कसं जायना Already we have assured them that we are giving them. So, but if they are not प्रायव्हेट कंपनी न्हू डिलेंग करपाक इट इज अ रजिस्टर बाय रायट आम्ही काय अरे पण they are still in discussion आता सपोज 1 year रावले ते 2 वर्ष झाली तू 2 वर्ष रेंट so 3 months process see simple example I'm not this is not a debate I'm just saying सरपंच माझ्याकडे येऊ जे प्रोसेस हांव निलेश मामी बँकेत गेले रिमाइंडर घालले सगळे आम्ही प्रोसेस चालू आहा तांचे इंजिनियर येवन कशें काम करूंक जाय ते येवन कोण ते गेल्या पण तेंचो टेंडरींग तांच्या लागीं ते एक जाण या ऑडिटरा पॅनला तांच्या ते पॅनला बरी तांचो टेंडरींग प्रोसेस फालींच्यान चालू आहा so they want the premises but when I was there irrigation ki halan ka they are still in discussion so let me complete now तू कसा प्रमासिस अरे आप किती म्हणता तुम्ही let me हम किती म्हणता तर आहे तू उद्या कुठे नाही प्रमोद सावंत अरे I'm see what I'm trying to say okay understood 3 months back okay. Now what you said they are still in discussion okay now we wait for 6 months 1 year okay Rahul Bank of India is still in discussion if tomorrow Bank of India says it is not feasible we are not coming what you will do of that revenue loss for 1 year you still wait and then you will find out another bank and then you will wait another 1 year वर्क
अरे बाबा तुका उतार दिले प्रोजेक्ट आमचं कंप्लीट झालं प्रोजेक्ट कंप्लीट झालं म्हणजे ताका उतार दिले तुका उतार दिले तू तुझं प्रोसेस चालू दवरलंय हांव फाडून तुका सोडून ताका देऊ ना इम्पॉसिबल एक रिमाइंडर द्या तुझी मेल मीडिया मीडिया तुमकां जाय फार्मसी एक्चुअली प्रोसेस कसो आसा प्रोसेस आसा हे एक्चुअली पब्लिकेशन नामलें प्रोसेस पब्लिकेशन नामलें की आमचे फार्मसीन रेकॉर्ड आहा कोणाक जर जाय जाल्यार जर हे बँकवाले जर आमकां फीडबॅक दिना जाल्यार बॉडीन आमी डिसिजन घेवन सरपंच गव्हर्नमेंटली नाजाल्यार आमी पब्लिकेशन घालया एक फार्मसीज आसा तेचे रेंट अमके आसा म्हणून प्रोसेस करूया न्हू अमके तांकांच दिवना म्हणून कितें आसा तें काय ना न्हू हे म्हणजे पंचायत एसेट लोकांचे एसेट पब्लिक prior 3 months, 6 months prior करता. So we tested this premises. So this premises will take time for the approval, but that agreement is there. The loss of agreement is there. तू आता काय काय करणार कितले पार्टी ताका हें घालें आमी तुमचें हें केलें तो आजून पासून तो रोड जायना ते तुमी मातशें एक हें सांगचें कितें केन्ना पासून जातलो तो रोड अर्जंट रिपेअर ऑफ इंटरनल रोड नासोला रिलेशन आहा पळय तितून तुजो रोड आहा सो ऑलरेडी जेडीए पीडब्ल्यू डिपार्टमेंटान फायल आसा प्रोसेस चालू आसा म्हणजे म्हणजे एडमिशन अप्रुवल वयची 99 लॅक्साचो पयलीं काम सो त्या कामात तो प्रोजेक्टान तुजें काम जालें पण आतां ना पावसान आनी इट वील टेक आनी 3 to 4 months त्या प्रोसेस दोन फायदे आहा एक 99 आणि एक 90 टोटल 1,80 lakhs पर 500 million आसा So December, January. येस सरपंच उलयला पूण म्हाका एक पॉयंट करून दिलेले सरपंच फॉर्मर सरपंच तूं म्हणटा तो रोड पास जाला टायल्स रोड करून फायदो ना इंटरलॉकिंग टायल्स घालूंक जाय म्हाका एक कळना की पंचायत प्रोविजन आहा जेन्ना प्रायवेट प्रॉपर्टी पासून जेन्ना आसता आनी ती जर समाजा खातीर गांवा खातीर जेन्ना जाय जाल्यार ते एक्वायरा पासून घालूंक जाता तेंचो जो रोड नेरो आहा पळय तितून फाटीं एक पळय ताणें कोणाची तरी फ्युनरल बॉडी हाडलेली आनी तेजो फोटो पासून म्हाजे कडेन पावलो ती बॉडी हाडलेली की बायलेची तेन्ना गाडी भितर ती हर्स बेन वचना आसली हांव कितें म्हणना की तुमी रोड करता आसतना सरपंच स्पेशली तुजे मावड्याचे थंयसर खंय तरी तो एक जागो आहा पळय ते जागेक ताका हाडा पंचायतीन तेजे कडेन उलया नाजाल्यार एटलिस्ट एक्वायर करा तो एटलिस्ट 4 मिटर रोड तरी जावचो तो 2.5 मिटर रोड ना एकदाच करना तुमी आनी थंयसर प्रोजेक्ट कितें व्हडले व्हडले प्रोजेक्ट पासून केला आमचे पंचायतीन हांवें आसले बॉडी म्हणटा पूण ही विशय इतलो जावं म्हागे तूं कित्याक फुडाकार घेयना जावं ती मागीर कोणाची प्रॉपर्टी पंचायत राजाच्या म्हणजे प्रोविजन आसा जर प्रायवेट प्रॉपर्टी पासून जाली जाल्यार जर पब्लिकाक जर रोड जाय जाल्यार तो एक्वायर करूं शकता हांव म्हणटा रोड सगळो काडटना सगळो पास करून हाडला जाल्यार हे कोणाक बरेपण दवरून तो जागो मागूंक ना तो जागो पासून ना मीटिंग चालू जाल्ल्याक हाका एक सरपंचाक क्रिटिसायज करपाची संवय जाल्या आनी अशें तो खूब वर्सां करता पूण म्हाजें कार्य हांवें सदीं चालू दवरला जेन्ना मारियो रीना आणि 4-5 जाण ते लोक गेले आणि प्रायव्हेट मिटींग घेवन ते फेनाना शिफ्ट केले फेनानाच्या चेड्याक सांगले ताका 5 ते 6 लाख म्हाका तेंच्यांनी सांगना न्हिद पंचायतीक तांच्यांनी मारियो केन्ना एक बाबा आमकां रस्तो तुमी वायटनी करचो म्हणून आमकां केन्नाच तुमी म्हाज्या लायन मागूना हांवें सांगता ते म्हणटात कितें 1 मिटर म्हणटा फेनानाच्या दुरीक म्हणटा भायर ना हांवें मारियो लागीं प्लॅन दी म्हणले हे ताचो हांगे सर्वे प्लॅन दी म्हणले आमी रिसर्वे घालया आनी करूया आजून पासून ह्या मारियोचे म्हाका हे येना हांवें म्हाज्या गाल लागीं पळय सांगता म्हाज्या लागीं म्हाज्या गाल लागीं हावेलनाच्या गाल लागीं प्रकाश रायकर गिरायकार
हांवें लँड एक्विजिशन हांवें केस घाल्ली ह्या खातीर हांव उलयतां. एका उलोवन सोंपें हाचो कार्य कांयच ना पंचायत. हांवें ती भाशणां मारली आनी गेलो आनी सरपंचाक अटॅक केलो. ही हाची चाल जाल्या सतीशाची. देखून ताकाय मातशें लास्ट एका वर्साक सरपंच पळोवया तो कितें एक्सपेक्ट करता पळय तें. सेकंडली हांवें लँड एक्विजिशन घालें स्ट्रीट पळय सांगता अंयशीं मिटर स्ट्रीट म्हाका लँड एक्विजिशनाक 17,000 पंचायती कितें भर म्हणलें. 17 लाख सॉरी 17 लाख आमच्या तांची ऑर्डर आहा. 17 लाख पंचायत तुका आपल्या फंडाचे तुका ते भरतली कितें. हेजो प्रश्न सांग. तो आसूं दादा. ना ना हेजो तुका हाका मारयो सांगले न्हू. माझं डिमांड आहे एलिगेशन केला इट माइट बी प्रूव्ह एलिगेशन सारखें आसतना तुम्ही भायल्या जर तुम्ही ते ओनरा कडेन गेले जाल्यार पंचायतीक तुम्ही एक्चुअली एक रिकमेंडेशन दिवंक जाय. ग्राम सभेन ठराव घेवंक जाय. घेवंक ना तुम्ही मारियो तुम्ही आता एक सरपंचान सांगले तुम्ही गेले तुमकां अशें मातूय दिसून पंचायतीक सांगूंक जाय. इज इट रायट तुम्ही गेल्या मातशें एक करेक्शन करता. हय ते रिपेराचें एप्लिकेशन घातला पळय हय सगळ्यांनी सायन मारल्या. हय. तेचेर पॉसिबिलिटीज ऑफ रोड वायडनिंग ऑल्सो मेन्शन केल्या. तुम्ही सगळे ते वाड्या वयले मेळून तुम्ही सायन मारल्या आनी कोणा कडेन व्हरून दिल्या. पंचायतीक रे. पंचायत डेव्हलप टेकन हांव म्हणटा म्हणजे फ्रेडीन काम केलां ना म्हणना पूण ताचेर पॉसिबिलिटी ऑफ रोड वायडनिंगूय पॉसिबिलिटीज ऑफ आमकां तुम्ही सांगूंक ना कितें तुमकां दिसोंक ना पंचायत बाबा आसा हांगा सरपंच आसा मेंबर आसा ते मेंबर वॉर्ड मेंबर आसा सेक्रेटरी आसा तुम्ही तुमचे करता लास्ट टायमार आमकां ब्लेम करता. वा नर करता आतां कर प्रॉपर्टी जितके प्रॉपर्टी ओनर आसा त्यांचे एक 20 जाण आहा जाल्यार एक 10 जाणांचे तरी एनओसी हाडचे पडटले. ऑलमोस्ट सगळेच मॅडम एनओसी रेडी मेळटल्यो. पूण म्हाका डिटेल जाय ना. हांव एक सर्वे प्लॅन सोदून तो कोण ओनर तो ओनर आतां तो मेला जाल्यार ताचो लिगल हेल्प कोण तें सोदूं शकना. म्हाका एक मातशें रेडी कितें तरी अवेलेबल आसपाक जाय. सगळ्यात व्हडली जी एरिया आहा पळय कोमदिनाचे अंडर आसा. जर तर कोमदिनाची पयली मेन मेळ्ळां बाकीचे पर्सनली जे आतां म्हाजे आसा आनी तो फेर्रांव आसा तेजे फुडें तो तेंचे घेवन जितले अधिकारी जे पीडब्ल्यूडीचे आसा पळय रोड सेक्शन तेंचे कडेन तितले तरी पावली. तूं हयडण्या आमचो एक गांव कसो हयडण्यान गेल्या शिवाय आमकां मार्केट केल्या शिवाय जायना. तूं हयडण्या वयता तेन्ना तयार एक खोडको आसा दोणाच्या शॉपा फुडल्यान एक पांय उडकी मारलेल्या भशेन प्रत्येक जाण जेन्ना ते खड्ड्यान पडटा तेन्ना कोणाक तरी पंचायतीन नाल्यार कोण मेंबराक कांयच वता लोक अशी परिस्थिती जाल्या. हयडण्या वयता तेन्ना सेंट थॉमस ग्रावंड आसा हो आमचो व्हॉलीबॉल बास्केटबॉल थंय खड्डे पडलेले आसा. मयळ्याक सुदारणाच्या पसऱ्या कडेन जर वयची जाल्यार शुअर कोण तरी तेंच जातलो. अशें आसतना ना ना कालची परिस्थिती हांव आमच्या पंचायतीक ब्लेम करना. आमच्या पंचायतीक करूंक जाय म्हणना एटलिस्ट एक खंय तरी लेटर करात एक एमएलए जे हयडण्या मतदारसंघात जे मेन एनडीआर रोड आहा तितून जे पोर्ट हॉल पडल्या तितून खंय तरी डेथ जातले एक्सिडेंटली जातलो म्हणून मातशी मागणी घालता की ताबडतोब तेणी पीडब्ल्यूडी घेवन वचचें म्हणून. ना रे खड्डे अजुनूय आसा रे खड्डे आसा म्हणजे ती मातशें एमएलए तू चार दीस जालो भायसून येयला आता एक्सिडेंट जाय कितें पण तुम्ही पडलो म्हणटा तो खंय हा पडलो केन्ना दुसरा घ्या सेंट थॉमस तळ्यार एक
तशें आमी सांगले मोयड्यावर सांगले रॉंग सांगले लागना रे हांव जाणा रे मेन रोडाचेर सांगला तेणी ना तुमकां लागना पूण सांगला म्हटला म्हटला तुमी हय रे जाणा रे आमी जाणा रे आमी हे पडले तुका सांगना रे आमी तुमचे कडच्यान कितें तरी आसता न्हू करपाचें तें सांगू ते जर करिना जाल्यार तुमकां तरी जाता न्हू कितें करपाक पडल्या परत कोणी धांवतलो मागीर ना सांग कितें सांगलें मरे ते एमएलए ते सांगचे म्हणून डिपेंड करून नाका आमकां कळ्ळें तुका नाल्यार आमी एक ना मरे मिटींग तेन्ना ती सोमती चालीक लागता आमी एमआरएफ शेडीचे इनॉग्रेशन म्हणून केलें आणि ती थंय पडलेली आसा बंद आसा अक्षरशः बंद आसा उबी आसा पण ती शटर डावन आसा आता इनॉग्रेशन कित्याक म्हणटा हें म्हाकाय खबर ना मे बी हांव म्हाजें मिस्टेक आसलें हांव चुकलो आसतलो तर म्हाका जेन्ना हांव शिकलो पळय तेन्ना इनॉग्रेशनाचो अर्थ हांव चुकलो आसतलो तर ती खंय पावले तेजें काम कितें आसा आनी अजून कित्याक जायना कित्याक गार्बेज म्हटलें काय आतां शटर थंयसरूय बंद आसा हांगासर वेट गार्बेज एवरी डे उलयता डेली रातचे आमकां झगडचें पडटा काल सुद्दां हांव एकटे कडेन झगडला वेट पेम्पर्स घेवन एकटी बायल हांगासर पंचायती फाटली दिली तेका मागीर फाटीं व्हरून ती घेवन गेली हांव गो उडयली व्हरून ती पूण ती खंय तरी रस्त्यार उडयतली आनी असो करून हो रस्त्यार गार्बेज जाल्लो आसा मागीर वतो आमी उलयतना टेनंटाचो सुद्दां येयलो तो असो सेम इशू आसा टेनंटाचो सुद्दां तोच इशू जाला की लोक भाड्याक दवरता पूण तेंचे कडेन गार्बेज सेग्रिगेशन म्हण किंवा टॉयलेटीची प्रोविजन नासता रेंट ओनरां कडेन आनी तेका लागून तो गार्बेज सगळो आख्ख्या अक्षरशः रस्त्यार पडलेलो आसा पोटल्यो पोटल्यो आसा आनी त्याचो मेन इफेक्ट म्हाका दिसता दोतोराक चड जाता कित्याक सगळो व्हांवून येता आनी दोतोराचे गेटी कडेन रावता हांव प्रत्येक फावटी पळयता दोतोराचे गेटी कडेन पोतयो आसता व्हांवून येयलो बरो लोट पडलो तो व्हांवून येता आनी थंय रावता म्हाका दिसलें की कोण तरी हाडून मुद्दम दोतोराच्या घरा कडेन उडयता असो पूण मागीर कळ्ळें म्हाका इथं व्हांवून येता म्हणून हो गार्बेज लास्ट टायम काडलेला की खंय तरी एक मनीस घाला आनी तो एटलीस्ट भिकान एकदा तरी रस्त्या वेळो तरी काडा रस्त्या वेळो जो पर्यंत गार्बेज काडिना तो पर्यंत ते गार्बेज जायत रावतलो एक तर शेडूय आमची अजून बंद आसा हांगासरूय भायर कितें जालां तें तुमकां सगळ्यांक दिसता हांगासर लोक गार्बेज उडयतलो खंय गार्बेज पावला आनी गार्बेजीचें जें आमी इनॉग्रेशन केलां तेजें कंडिशन कितें आसा इक्वेशन कितें आसा खंय पावला आतां ते ऑलरेडी तुमचे मशिनरी घेवन म्हाका दिसता वरास जाय येयले तुम्ही आता नाल्यार डिपार्टमेंटाचे मनीस येतले स्टार्ट करतले सगळे करतले वर्सां एक्सपायरी जातले फाल्यां तेची वॉरंटी सोंपतली मागीर तुम्ही खंयच्या डिपार्टमेंटाक सोंपतले हेचेर मातसो थॉरली इन्वेस्टिगेशन करून कितें तो आमकां आन्सर दियात कित्याक एवरी टायम आमी गार्बेज म्हटलें काय झगडी जाता हांगासर कित्याक म्हाका वाज येता हांव 1000 जाणांक कितलेशे जाणांक तरी धरता हांव गार्बेजीक धरून स्वता हांव वायट जाता बाकीचे पण मेंबर सगळे आपापले एका बरे आसता आमचो कार्ड आसा इनॉग्रेशन करून जो चालू करपाचो आसलो जाले 3 म्हयने तो इनॉग्रेशन करून सो एक आमकां ड्राय मशिनरी आमची येयल्ली आसा आनी दुसरी कितें वेट ना दुसरी ड्राय जी आमचे कडेन ऑलरेडी आसा एक ना येवपाची आसा तो एक प्रोजेक्ट चालू आसा आनी दुसरे म्हणटाले आमी ऑलरेडी इलेक्ट्रीक डिपार्टमेंटाक हेका ट्रान्सफॉर्मराक 3 फेज हेका आमी ऑलरेडी पयशे भरलेले आहा 1,20,136 1,36 ऑलरेडी तांकां भरलेले आसा तेंचो ऑलरेडी टेंडरूय जाल्लो आसा तेचो काम प्रोसेस आमचो चालू आसा तेन्ना आमकां लायट येतली बरी तेन्ना फुडलो प्रोसेस सुद्दां चालू आसा रिटेनिंग वॉल टायम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची पाणी अरे ऑलरेडी टेंडर जाल्लो आसा तो प्रकार पण तुका परत म्हाजे कडेन येवन खाता पळय हांव तुका सगळें घालून आमकां जाल्यार पुरो जाला म्हाका सदांचें जाला तलाटी बुरसो इटेन दिता आनी पयलो म्हाका ताजेर सुचोर दिसता तुमकांय खबर आहा आमचे तर बाबडे स्टाफाचे तर सांगत नाका आमकां आनी कोणी कस्टमर येयलो पयलो वास घेवन चल्लो ओके आतां मॅडम आमचे पिकअपूय जायना तो पिकअप खूब स्लो जाला फाटल्यान आख्यो लास्ट नो बट एटलीस्ट कितें करून मातशा गाडी तरी पिकअप आज दाम कितलो उरला निलेश फाटल्यान आख्खो भरलेलो आयज तुमी गाडी हाडल्या गार्बेज हाडल्या भायर मारल्या आमी तेका कॉल करता आयज गार्बेज हाडल्या भायर मारल्या फाल्यां सुणे येतले सगळे certain amount of garbage, like 3 bits of garbage. एक घेऊन गेली तर तू ते तू साइड
We don't wait for even that. If you're ready, I call him again, saying that send me at least 2 bigger vehicle. But their vehicles are break down आणि किती एक तरी करू आता ऍटलीस्ट तो हा तो सगळं गार्बेज फाटल्या विकान 3 माझ्याकडे काढून आणलं आम्ही सगळं तू आणलं दोघांकडून किती आता पिकअप जायला आणि किती करपाचे काम करत we are continuously sending them messages. ट्रक केली व्हडल्याचा रे म्हजेच पण एक व्हडलो तो तिने व्हडलो ट्रक येयलो तो इलो म्हाका सगळी गाडी वचूंक जाय पूण तिचे हात आनी तितल्याच पोते दिसतात थिंगा तिकडे पण लोकांच्या तुम्ही परत गाडी जाता बरं ती ना तो येता आसता हाफ येता आम्ही डेली गार्बेज आमचो जो आहा हलदोना आसना मयड्या हो डायरेक्ट वेस्ट मॅनेजमेंटाच्या डिपार्टमेंट हितून वचपाक आमी एक रेझोल्युशन धाडू शकता आमदोना आपली गार्बेज डेली त्यांचे वेट कलेक्शन जाता आणि ते आर सेंडिंग देअर वेस्ट त्यांची गाडी ती बिचोले वरतात बिचोलेचे वेस्ट ट्रीटमेंट प्लांटाक थंय वरतात आमची फक्त ड्राय कलेक्शन असल्या कारणान आमची स्टोर करची पडटा गार्बेज आमकां आणि पण आम्ही जर तिन्ही पंचायत एमआरएफ झाली आय थिंक ऑपरेशनल असं त्यांची सो सेपरेट आपले प्लस थंय सण करपाक सो फाल्यां सगळे जशें एग्जाम्पल दिवसा पळय तशें गव्हर्मेंटान स्पेशली म्हाज्या वाड्यार 3-4 घरां मांदार सालगांवकर थंय घरां तशें शाणू हेचे घरा कडेन उदक ते टॉपाक घातलेले कारणान ते उदक येनासले सो आमी थोडे प्रोविजन जे अशें केला की जेन्ना टँक भरता आनी जेन्ना टँक सोडली उदक म्हणटकूच जबरदस्त सगळ्या घरा लोकांक गावता आनी वयर उदक लोकांक मेळना सो आमी तेचेर प्रोविजन अशें करून दवरलें की आख्खे गव्हर्मेंटाक उदक गावचें म्हणून थंय सेम जे आतां हे न्यू जे टँकाचें प्रोविजन केलां आनी ते प्रोविजन संक आसतलें संक परत उदक भरून वयर वयतलें सो तेचेर सुद्दां आमी गव्हर्मेंटाकूय प्रोविजन केल्लें आसा की फाल्यां सकाळी जर गव्हर्मेंटाक साईनगराची टाकी जे लेवल ऑफ द गव्हर्मेंट आनी टँकाचो जो लेवल आसा उदक येना सो तेचे हे टँकाचें प्रोविजन केल्लें आसा तशेंच सांगपाचें म्हणजे 3 नंबर वॉटर रेडीचो वॉटर जर टँक ते आसा ते सायडीच्या घरान उदक येना ओके रेडी सो तेकाय सुद्दां पायपलायन जे हे टँकासून थंय वयतली हे प्रोविजन करून दवरलेलें आसा सो एक क्लियर तुजो विशय जो उदक म्हणटा ते फूल नासण्यान गांवचें तशें ऑलरेडी हांवें पर्सनल उलोवन दवरलेलें आसा जेवलो पार्ट जो म्हणटाले की परवणीचो पार्ट परवणी जेन्ना फाटले 2 वर्सां 3 वर्सां म्हणटा जाल्यार उदक जो ऑपरेटर खंयचे खंयचे ऑपरेटर जे आहले पळय ते उदक जेन्ना भरोंक जाय न्ही एक्चुअली आमकां थंय रावंक जाय त्या खातीर आपले घरा कडेन आसता आनी थंयसर रातभर ते व्हांवता ते हांवें स्वता एक सांगून ते उदक 4 दिसा भितर बंद केल्लें ते लास्ट 1.5 वर्स पयलीं सो आतां म्हाका दिसता आतां उदक व्हांवता जाल्यार खबर ना आनी व्हांवता जाल्यार परत म्हाका सांगचें सो तशेंच बरवणी वयली रायट हय ना ते 2 वर्सां पयलींचे ते ऑपरेटर सारको काम करना जाल्यार उदक व्हांवतलें तितले वेस्ट आमकां जाताले न्हू अशें करून जो फाटलो आतां हो विशय क्लियर तुजो तो टँकाचो म्हाज्या वाड्यान खूब हांव सर्वे करता आनी ते दिसा म्हाका अशें गावले सर्वेक ते कोण रावताले आनी ते हाडून गार्बेज उडयताले आसा आतां फुडले उलयनाचेर सो हांवें तेका अक्षरशः कशें आन्सर दिवंक जाता दिसतूच दिलो पंचायती समजलें की हांवें ती गार्बेज भरली पंचायत समजली हांवें गार्बेज भरली आनी पंचायतीन एप्रिशिएट केलें हांवें स्वता ती गार्बेज भरूंक ना जितली तेणी गार्बेज उडयली त्या मनशा कडून तेका हेचेय दिलें आमी ती दिवंक जाय पळय तें आनी स्वता तेजेर गार्बेज सगळी भरून घेतली सो अशें आमी स्वता जशें आतां इंदोर हांव कन्सेक्युटीव 8 वर्सां पळयता की इंदोर अशी सिटी आहा की वन ऑफ द क्लिनस्ट सिटी जे इंडियेक आसा सो आमी जेन्ना आमचे गोंय आनी आमचे विलेजीस म्हणटले नॅशनल बायक्स विलेज म्हणटले आमी सगळ्यांनी तेका सहमत करपाक जाय आनी क्लिनस करपाक जशें स्वताचे आमी दोळ्यांक कितें पडलां आमी सायडीन पुसकूट काडटा तशेंच गार्बेज आहा ती आमी पंचायतीन स्ट्रिक्टली आसपाक जाय सेक्रेटरी की जेन्ना गार्बेज इश्यू जाता आनी गार्बेज रस्त्यार लोक आमी जे मेरेन कन्फर्म ना सिरियस ना तो मेरेन सिरियस जावचोच तो मॅटर खंय तरी पंचायत इनिशिएट घेवपाक जाय लोक आतां देविदास रातचो 12 जेन्ना फोन मारता म्हाजो फ्रेंड म्हाका धांवचो पडटा बट कशें आहा की तो कितलो पर्यंत धांवतलो फाल्यां तेजी फॅमिली आहा तेजेर कितें आघात जालो जाल्यार तो खंय तरी आमकां ना जातलो सामकें सो हे हेतून आमी स्वता इनिशिएट साफ करपाक घेवपाक जाय न्हू पण उडयता पळय तेजेर ते बाबडे एकटो धांवूंक जाय जो मेरेन आमी सिरियसनस घेयना पंचायत बाबा की इनिशिएट घेयना की जो भायर उडयता ताका खंय तरी बंदी आसपाक जाय तशेंच उडयलो इमिजिएट फायन जावपाक कॉम्प्रोमायज खंयच जावंक जायना जेन्ना भंय आसतलो तेन्ना खंय तरी फुडलो मनीस घेवनूच उडोवपाक वयतना आनी हो खंय तरी तेन्ना सॉल्व जातलो कशें दिसता उलयला
ताजे विशीं आमी एक थारो पास करूया की ताका मेंटेनन्स आनी ताका ते क्लिनिंग हें दिवचें तें तुका टायम नाका रे तुवें पळय हो पळय क्वेश्चन घालाय तो एकदम बरो हांव सांगता देखून आमी एक थाराव घेवया की टँक तुका क्लीन करची आनी ताचें कितें तें मेंटेनन्स आनी गव्हर्मेंटान घेवचें हांव वोटर न्हू पूण कोंकण्यान रिप्रेझेंट करता सो उलोवपाक ओके कोंकणीदान हॅज बीन व्हेरी हेल्पफूल टू द पंचायत करेक्ट सगळ्यां मानतात मरे जेन्ना ह्यो जागो पासून दिलो बिल्डींग बांदपाक कोंकणीदान एक 50 स्क्वेअर मिटराचें ऑफिस दितलें म्हणून प्रॉमिस केलें आतां बिल्डींग दिल्ली आनी वर्सां फ्रेडी ऑलमोस्ट 30 हांव आतां आयकतालो जेन्ना हांव मिटिंगेक गेलो मातसो लेट पावलो तुमी म्हणटाले की रेव्हेन्यू लॉस जाता पंचायतीक आमी जेन्ना इतल्या कोंकणीक समज गांवच्या बऱ्या खातीर समज हें दिला जाल्यार ते प्रॉमिस केलें शॉपूय आमकां मेळोंक जाय रायट आनी 30 वर्सां जालीं हाका फकत एप्लिकेशनाचेर एप्लिकेशन सारकी मॅडम म्हाका हांगा जालीं 4 वर्सां सलमापाक कोण कितें करता कोण गो आहा कोणें केन्ना कितें दिना कोणें केन्ना काडना तें मातसो सलमापाक टायम लागलो आतां म्हटलें विचारया म्हटलें की सदां ग्रामसभा आसता सो तुमी मातसो हेचो थाराव घेयात केन्ना दिता मातशें बेगीन 30 वर्सां जालीं ना आतां घ्या मातशें ऑलरेडी ग्राम सभेन तुजो ठराव घेतलेलो आसा जेन्ना न्यू शॉप कितें कोंकणीदान न्यू आतां बांदला कितें म्हणटा तुम्ही ना म्हटले 30 वर्सां जालीं आतां सरपंच हांव तुका कोणाक ब्लेम करिना रे तुमची फाटली 30 वर्सां फाटी आनी तेन्ना हें जाल्लें म्हणटाले मातशें दिलो कोंकणी जाते आमच्या हॉटेलांनी जेसन काय ना जो तो आपल्या पर्सनल हातींनी ना ना पूण पर्सनल हातींनी पूण कोंकणी हातीर आज येयलो ताका चडान चड ते देव बरें करूं म्हणटा आमी आमची नाशोला पंचायत ताका उपकारी आहे जेसन मातशें आयकानी वच जेन्ना जेन्ना सांगता कित्याक इवन हालींच तेंच्यांनी आमच्या घराचे बाजू सर्वे केल्या आनी हांव समजता ताचोय आमकां खूब ह्या घराक आमकां सपोर्ट आसतलो म्हणून आनी ऑलरेडी तांच्यांनी आमकां उतर दिलां पूण जेन्ना 97 हांव पळय फर्स्ट सरपंच आसलो तेन्ना आमचें डिस्कशन हें चलतालें की पंचायत आमकां तुका जागो दी म्हणून आनी ह्या जाग्यार मातशी खण हाल्ली तुका ही बसताली ते गोरवां बसताले पूण गांवकारांनी पंचायतीक तेंच्यांनी जागो दिलो पूण आमी जागो तो एक्वायर केलो आमच्या लागीं जाय जाल्यार एवॉर्ड आहा 80,000 तेन्ना आमी 97 आमी तुका ते पयशे ते भरलेले आनी ते थ्रू हे डायरेक्टर ऑफ पंचायतान आमकां ते पयशे ते दिल्ले पूण हे पयशे तांच्यांनी अजून बी गांवकारांनी ते पयशे क्लेम करूंक ना अजून पासून ते कलेक्टराचे ते ट्रेजरीन आहा देखून तुमी तो आमचो एवॉर्ड व्हर एक झेरॉक्स कॉपी व्हरून ते पयशे तुमी ते क्लेम ते करचे आनी जेन्ना तुमी पळय 50 स्क्वेअर मिटर पळय शॉप मागता ते 50 तुमकां मेळचें ना ते धाकटे शॉप आनी टॉयलेट आनी आमी तुमकां सरपंच आनी आमचे बॉडी तुमकां हे करतले जेन्ना आमचे हाचे रिचर्डाच्या फुडल्यान आमी ते दीन दयाल आमची तुका स्कीम आहा आमचे आमी तुका ते फॉलो अप करता देखून तेन्ना आमी तुमकां ते प्रोविजन हे करतले Proposals received from Gram Sabha members. एकूच proposal येणार from Satish Govekar. Rest of जे आसा तेचेर आमी ऑलरेडी उलयल्या लायक ओके बरें आता कोंकणीचा जो विषय येयलो पळय त्याच्या संदर्भात हांव लिंक करता हांवें जो मुद्दो प्रपोजल करून घातला जाल्यार कोणूय लोक ग्रामसभा मेंबर्स प्रपोजल करून घालिना आनी बरोवन घालिना जाल्यार तुका उलोवंकूय मेळना आतां चेअरपर्सन तितलो बरो आसा
विदाउट परमिशनूय दिता विथ परमिशनूय उलोवंक दिता. आतां तेजें एकूच हांव परमिशन घेता. सरपंच एक आमचो नाशनल ज्युरिडिक्शनान जो हांवें प्रपोजल करून घातला तो इलिगल हाऊसेस एनक्रोचमेंट हाऊसेस इन नाशनल ज्युरिडिक्शन जी घरां जवळ जवळ सर्वे कोमनीदादी फाटल्या दिसांनी एज पर ऑनरेबल हायकोर्टाची सर्वे जाली आनी लोकल कोमनीदादीन सर्वे केली. ते सर्वे प्रमाणे म्हाजे कडेन रिपोर्ट आसा जो कोमनीदादीन एडमिनिस्ट्रेटरान दिल्लो आसा. जवळ जवळ 300 घरां ती मागीर लो लायन आसूं म्हणजे शेतांनी आसूं शॉपां आसूं कोमनीदादीन जे एनक्रोच केल्या शॉपां बांदल्या घरां बांदल्या तेज्या संदर्भात जो तेंच्यांनी जो एक रिपोर्ट दिल्लो आसा जाल्यार तेंचे स्वता तेंच्यांनी आपले रितीन कोर्टाक आनी एडमिनिस्ट्रेटराक बरोवन घातला की एज पर प्रोसिडींग आनी एज पर प्रोसिजर अकॉर्डन्स विथ लॉ सगळी एक्शन्स घेवची. आतां हेजे एक्शन्स म्हणजे कितें एक तर तेंची जागो काडून घेवपाचो घरां मोडपाची आनी तेंचो जागो तांकां परत दिवपाचो हो तेंची प्रतिक्रिया तेंच्यांनी जो बरोवन घातला की तांकां तशें एडवोकेटान गायड केला आसतलें. आतां म्हाजो विशय इतलोच आसा हो जो इश्यू आहा पळय आख्ख्या गोंयभर आनी ह्या खातीर विधानसभेक 2 खंय तरी बिलां हाडपाचो आसा सरकार. हांव 2 हाडात नाल्यार 5 हाडात आमकां कांय प्रॉब्लेम ना. कितलीं बिलां हाडा ते कोण ओपोज करतात आनी तुमची बिलां पास जातात तेजेर म्हाजो विशय ना. हांव मुद्द्यार येता. हांव मुद्द्यार येता 2 गोश्टींनी. हळडण्या पंचायतीन ग्राम सभा जाली फाटल्या दिसांनी. ते ग्राम सभेक एक तेंच्यांनी ग्राम सभेनूय ठराव घेतलो आनी ग्राम सभा भायर आनी एक मिटींग घेवन ठराव घेतलो. आतां ठराव कितें घेतला काल जो सरकारान पळय जो एक खंय तरी एक वेलकम तेजें डिसिजन 1972 71ची जितली सर्वे आसा जितली रोडां घरां आसा शॉपां आसा मागीर 71 पयलीं जितली सर्वे जाल्या तेका आतां खंय तरी 1000 भरून सर्टिफिकेट दितले सेटलमेंटाक घालतले आनी ती जागा लिगलायज म्हणून तेका नांव दिवपाचें आसा. ह्या 1 तारखेच्यान स्टार्ट. बरी गोश्ट वेलकम करता आमी सरकाराच्या डिसिजनाक. आतां विशय आसा तो नॅशनल ज्युरिडिक्शन. हळडण्या जेन्ना पंचायत ग्राम सभा 25 मिटर एमडीआर रोड जो पळय रोड म्हापशेसून हळडण्या पासून पावला मदलो रोड आहा पळय मेन रोड तो 12.5 एवटेन 12.5 एवटेन म्हणजे 25 मिटर रिजनल प्लॅन आराखड्याचेर तो 25 मिटर मार्क केल्लो आसा. आतां हो आराखडो तयार केल्लो कोणी आमी स्वता लोकांनी ग्राम सभा घेवन हो आराखडो तयार केलो. तो काँग्रेस गव्हर्मेंटच्या टायमार कामतीच्या टायमार तो नोटिफाय जालो. आतां नोटिफाय जालो तेन्ना आमी ऑब्जेक्शन हाडलेलें. आमकां सांगलेलें आमी तेन्ना तांकां 25 मिटर रोड नाका. 25 मिटर रोड नाका कित्याक हांगा कितें लॉरी येना. लॉरी येता आनी व्हडल्यो व्हडल्यो गाडयो येता तेन्ना ह्या रोडाचेर तरी संदी जाय पडटा. आतां जालां कशें कोर्ट कचेरी न्यायाधीश तो पळयता कितें कायदो रोड एमडीआर आसल्या कारणान 12.5 एवटेन 12.5 एवटेन. आतां चिंता म्हाजी कितें आसा आमी आमच्या पंचायतीन ऑनरेबल हायकोर्टाच्या प्रमाणे ऑथॉरिटीच्या प्रमाणे आमकां डायरेक्टरचो मेमोरंडम येयलो मिडियेचो मेमोरंडम येयलो आनी आमी आतां शॉपां जी आसा लोकांचे बिझनेसीस बारीक बारीक आसा रस्त्या कुशीक आसा पळय तांकां आमी शोकस काडला. आतां फुडें आमचो प्रोसेस स्ट्रक्चर करपाचो म्हणजे कोर्टाच्या दायरेन धरून आमी ते एक्शनां घेतली. त्या खातीर आयज हांव एक ठराव मांडूंक सोदता जो हळडण्या पंचायतीन ऑलरेडी घेतलेलो आसा. रिजनल प्लॅनाचेर 25 मिटर रोड जो पळय आसा सेटबॅकाक तो 25 मिटर स्क्रॅप करचो गोवा गव्हर्मेंटान. आनी आतां हे विधानसभा चालू आसा. आमच्या स्वता आमदारान लोकल जो हळडण्या मतदारसंघात आमदार जो बाब कांगूस फेरेरा हेंचे कडेन मागणी आसा की सरकाराच्या विधानसभेत ह्या खातीर विधानसभेत ह्या 8 दीस विधानसभेत तेणी हो विशय हळडण्यात तेणी ऑलरेडी मांडलेलो आसा तेंचे पंचायतीन मांडलेलो आसा. हांव आमच्या पंचायतींतल्यान आयज एक ठराव पास करता. ठराव एक मांडटा तुमच्या फुडल्यान की आमकां 25 मिटर एमडीआर रोड नाका. लोकल बिझनेसवाले आपले पोट भरतात तांकां खंय तरी भरोनी एक 12 मिटर पुरो 6 मिटर एवटेन 6 मिटर तेवटेन. त्या खातीर हांव तुमचे कडेन प्रपोजल मांडटा. मे बी तुमकां तो खंय तरी दिसतलो की कित्याक जाय आमकां इल्लोसो रोड व्हडलो रोड जाय पूण आमी लोकल लोकांचेर चिंतूंक जाय गांवच्या लोकांचेर चिंतूंक जाय. एवढेच लॉरी काय येना व्हडल्यो व्हडल्यो. सो हांव एक मागता एक रेजोल्युशन मूव करता मॅडम ग्राम सभेत की आमकां लोकल बिझनेस जे आयज इफेक्टीव जाता एज पर द ऑनरेबल हायकोर्ट आनी जे कायद्या प्रमाणे सरकार ताका कांय करूंक शकना पूण सरकाराक आमी मागणी घालता आयच्या ह्या ठरावांसून आयचे ग्राम सभेंतसून की खंयचेय परिस्थितीत हळडण्या मतदारसंघात जो रोड एमडीआर आहा तो एमडीआर रोड 25 मिटर नाका रिजनल प्लॅनाचेर स्क्रॅप करून तो 12 मिटर करचो ताकी हे जे लोकल लोक बिझनेस करतात ते इफेक्ट जावन एज पर द ऑनर ऑफ द हायकोर्ट जे पळय फाल्यां शॉपां जर मोडची आमकां पडली जाल्यार ते ह्या कायद्या प्रमाणे तो कायदो तरी सरकारान चेंज करचो. 1972 पयलीं जर घरां
आनी जागे आनी शॉपां जर सामावंक सोदता जो कॅशर प्लॅनाचेर स्ट्रक्चर दाखयता म्हणून जाल्यार ह्या लोकांनी कितें करप तुम्ही त्या लोकांक सारवार करूंक सोदतात भाडकांक सारवार करूंक सोदतात व्हडल्या व्हडल्या क्रेस्तांक सारवार करूंक सोदतात जाल्यार हे बारीक लोकांनी खंय वता बारीक लोकांनी गोंयांत गुणो मारून जीव दिवप तेंच्यांनी लोन काडलेलें आसा जेंच्यांनी आपले खंय तरी भुरग्या बांक पोसपा खातीर ते न कळत तेंच्यांनी न कळत म्हणजे तेंकां कळ्ळें ना कायद्याचो पालन केलें ना आमी म्हणटा चल मान्य करता आमी कोर्टाक काय म्हणूंक शकना कोर्टाच्या निर्णयाचेर आमी अगेन्स्ट वचूंक शकना सरकाराच्या निर्णयाचेर अगेन्स्ट वचूंक शकना पूण सरकारान ही वाट काडपा खातीर नासगांव पंचायतीन हळडणे पंचायतीन एमडेर रोड अर्दोना पंचायतीन जसो स्क्रॅप करपाचो ठरयल्लो आसा तो आयचे ग्राम सभेत रोडाच्या संदर्भात जो 12.5 आसा तो 6 मिटर करून आमकां तो रोड कसो आसा तो पयलींच्या भशेन दवरचो हो एक ठराव जालो दुसरो ठराव जो आमी आयज हांगा एक घेता जाल्यार 20 वर्सां जाली हांव सदीक मेंबर हांगा आनी आमची बॉडी भोव मारता की खंय तरी रेग्युलरायज करात घरां कित्याक आर्टिकल 372 ए कोड ऑफ कोंकणीकार हे कायद्या प्रमाणे मनोहर पर्रीकार जो पयलींचो सीएम जेणी कायदो हाडलेलो रेग्युलरायज घरां करपाची जी घरां आयज सर्वे प्रमाणे कोंकणी जातीच्या सर्वे प्रमाणे जवळ जवळ तेंच्यांनी 300 स्ट्रक्चर हो जो रिपोर्ट दिल्लो आसा एडमिनिस्ट्रेटराक नॉट झोन एडमिनिस्ट्रेटर लोकल कोंकणी जाती जो रिपोर्ट दिल्लो आसा जो रिपोर्ट तेंच्यांनी 25 तारखेर मायाचेर दिल्लो आसा एज पर द मेमोरंडम आनी हायकोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे आनी 300 स्ट्रक्चर्स तेंच्यांनी खंय तरी ही स्ट्रक्चर्स काढून घेवची आणि लिगल प्रोसिजर फॉलो करून आमचो जागो आमकां परत दिवचो अशें तेंच्यांनी एडमिनिस्ट्रेटर आनी कोर्टा कडेन मागणी घातलेली आसा तेंचो तो मे बी तेंचो तो रायट्स आसतलो तेंचो तो प्रोसेस आसतलो पूण हितून चिंता वी आर व्हेरी मायंड फियर पीपल इन नासनोला अशें म्हणपाक कांय हरकत ना इतलो भयभीत जाल्लो आसा एक तर जेंचो बिझनस आसा तो रोडा खातीर उद्ध्वस्त जावपाचो आसा आतां रावता पळय ती घरां जेणीन बाबडेन आपल्याक घर ना आस्पद ना म्हणून जर तर तेणी 40-50 वर्सां पयलीं इल्लेशें जर संस्थेन घर बांदले आमी संस्थेक दोशी धरिना जेन्ना संस्थेक दोशी धरपाक आयज म्हाका दोशी धरचो पडटा कित्याक तर तेंच्यांनी रिपोर्ट दिला तो आमच्या अगेन्स्ट दिल्लो आसा आनी जर तेंच्यांनी आतां जर रिपोर्ट असो दिला जाल्यार तेंकां कशें कळ्ळें ना लोकल कोंकणी जाती की 2001 तेंच्यांनी प्रत्येक घराचे 5,000 10,000 करून तेंकां रिसीट दिल्ली आसा जी फाल्यां हांव इंटरव्हेन्शन पेटिशन फायल करपाक रेडी आसा 18 तारखेर ऑगस्टाक आनी दाखोवंक सोदता हायकोर्टाक की तेंच्यांनी पयशे घेतले आयज हे 2-2-4 म्हणटा आनी 2-2-5 म्हणून सोदता हो विशय गंभीर आसा जी फाल्यां जर थंय कोर्टाचे न्यायाधीश डबल डिव्हिजन बेंचार बसले आनी ह्या रिपोर्टाच्या आधारार तेंच्यानी तर खंय तरी एक निवाडो परत पास केलो की येस एज पर तेंचो जागो कोड ऑफ कोंकणीचे प्रमाणे तेंचो जागो तेंकां परत रिस्टोर करचो असो जर तेंच्यानी निवाडो पास केलो ते सुविधा जावना हे सुविधा भायले आसतात सरकारान तर ऑलरेडी तेंकां एक्शन प्लॅन दिल्लो आसा लोकल कोंकणीजात आनी एडमिनिस्ट्रेटर जर मागणी घालता ही घरां मोडची जाल्यार रावतले लोक 50-50 वर्सांनी हेचेर वचपाचे तरी खंय म्हणून भयभीत जाल्ले आसल्या कारणान परत एकदां सरकारा कडेन मागणी करता नेवे कायदे कितले हाडात कोंकणी जातीचे जागे तुमी लिगलायज करात तुम्ही आरबारमान रेग्युलरायज करात तुम्ही गोवा गव्हर्नमेंटाचे लँड रेग्युलरायज करात आमकां कांयच ना नासतावा ज्युरिडिक्शनान जितली 300 घरांचो सर्वे करून जो रिपोर्ट धाडलेलो आसा एडमिनिस्ट्रेटराक जी लिगलायज घरां 372 कलम ए आर्टिकल 372 ए ही जितली घरां आसा ज्यो फायली एडमिनिस्ट्रेटरा कडेन रेव्हेन्यू डिपार्टमेंटा कडेन कलेक्टरा कडेन पेंडींग आसा हांव सरकारा कडेन ह्या खातीर असेंब्ली आमच्या आमदारान विषय मांडटा आसतना 2 विशय मांडूंक जाय नवे कायदे हाडटा तेजेर आमची कांय तुमचे कमेंट्स ना आमकां इतले की ज्यो फायली नासतला 350-400 फायली एडमिनिस्ट्रेटरा कडेन पेंडींग आसा त्यो फायली 372 कलम ए 372 ए आर्टिकल ह्या आधाराच्यो फायली रेग्युलरायज कित्याक जायना त्यो पयलीं रेग्युलरायज करप ताबडतोब असेंब्लीन आनी आतां गोवा गव्हर्नमेंटान एडमिनिस्ट्रेटराक ऑर्डर काडूंक जाय जी घरां ह्या कायद्या प्रमाणे ऑलरेडी पास जाल्ली आसा ऍक्ट आसा त्या कायदेशीर प्रमाणे तुम्ही पयलीं कायदेशीर करात नेहमी घराचो कायदो हाडपाक आमी तुमकां आडोवंक शकना मागता आतां तूं ह्या रिपोर्टान जर पळयशी जाल्यार कोंकणी जातीची चूक ना तेंच्यांनी टॅब्लस आसा 4 रूम आसा 1+1 आसा 3 आर्टिकल 72 कितें म्हणटा फक्त न्यायाचें घर आसूंक जाय इल्लेशें घर आसूंक जाय 300 स्क्वेअर मिटर आसूंक जाय तेंचीय चूक ना लोकांचीय चूक ना पूण जालां कशें फाल्यां जर कायदो जर चालीक लागलो उद्ध्वस्त जातलें पंचायतीतले बॉडीतले मेंबरांक वॉर्ड मेंबर आता विषय आमी एक मजेचो कसो आसा हांवें सरकाराच्या नदरेक हाडला फाटल्या दिसांनी म्हाजो 2 नंबर वॉर्ड आसा पळय तेजो हांव एक रिप्रेझेंटेटीव म्हाजो 2 नंबर वॉर्ड आसा पळय तितून 350-400 वोटींग आहा घरां आसा 150
150 घरां कोंकणी जातीची एनकरेजमेंट अंडर आर्टिकल 372 म्हणजे जी बांदल्या 40 वर्सां पयलीं 50 वर्सां पयलीं आणि आख्खो वर्ल्ड आसा पळय हे घर माझ्या प्रायव्हेटान ना सगळी घरां समज जर ह्या ऑर्डरी प्रमाणे हायकोर्टाच्या कायद्या प्रमाणे जर मोडली नाशनाला पंचायतीन 4 वॉर्ड आवडटले 7वो वॉर्ड म्हणजे म्हाका 2 नंबर वॉर्डूच नासतना सो हे एक मजेची गजाल आसा सो सरकारान मागता लोकल कम्युनिटीचे रिपोर्टाच्या आधाराचेर हांव तांकां कॉमेंट्स करूंक शकना ते मे बी तेंचे एडवोकेटांनी ताचें गायड केल्या पूण हांव एकूच सांगूंक सोदतां नाशनाला पंचायतीच्या तर्फे आमी करूंक शकना पूण हांव एक पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हाजें घर तितून आसा 18 तारखेर ऑगस्टाचेर हांव इंटरव्हेन्शन पेटिशन फायल करपाचो आसा जर कोणाक जर दिसता आपलें घर इफेक्टीव ह्या हितून क्रायटेरिया येता जाल्यार तेणी पेटिशनार म्हाज्या वांगडा जावचो आनी हे इंटरव्हेन्शन पेटिशन करपा खातीर हांवें ऑलरेडी जो ओपिनियन घेतलेलो आसा आमचो एक्सपर्ट आनी हांगाचो MLA कार्लोस बाब हेणी म्हाका सांगला सतीश दॅट इज द रायट प्रोसेस म्हणून हांव त्या खातीर मागता आयज ठराव घेता आसतना 2 ठराव आसतले एक 25 मिटराचो MDR रोड नाका कित्याक तर 1972 स्ट्रक्चर दाखयता ते जर शॉप सारवार जाता ते जर घर सारवार जाता जाल्यार आतांच्या लोकांनी जी बारीकशे धंदे काडल्या तांकां रस्त्यार उडोवं नाका सरकारान कितें तरी वाट काडची कित्याक सरकार कितेंय करूंक शकता हेच्या पयलीं म्हाका खबर आसा 2007 सिदादे गोवा सारकेले सुप्रीम कोर्टान मोडून काडलो अर्दो पोर्शन अर्दे वाट्यान पडपाक काडले रातोरात कामां सरकाराच्या टायमार ऑर्डिनन्स घेतले हांवें म्हाज्या वाटल्यान एक इंटरव्यू कसो म्हटला एक स्टेटमेंट करप सादो करप नासता ते स्टेटमेंटाचेर म्हाजे फाल्यां डेफिनेशन घालूंक शकता कोणी कोर्टांनी पूण हांव ठामपणे स्टेटमेंटाचेर सारको आसा सिदादे गोवाचेर सरकार जर सांगूंक शकता ऑर्डिनन्स हाडून कायदो हाडून जर येता व्हडले ऑर्डिनन्स सियार धाडून सांगूंक शकता जाल्यार लोक बारीक बारीक लोक आले कितें सांगूंक शकता सरकाराक आयचे ह्या मिडियाच्या माध्यमांतून तरी तेंचे दोळे उगडचे आनी ते खंय तरी ह्या लोकांक तेंच्यांनी एक सांबाळचें आनी घरां जितली रेग्युलरायज आसा 372 कलम ये ती पयलो प्रोसेस फॉलो करचो देव बरें करूं हांगा आसा आनी ते आमचे राज्याचे ग्रामस्थ हे करून हांगा पंचायतीन टॅक्स भरता आमचे नॅशनल पंचायतीक आनी तितून आमकां रेव्हेन्यू जनरेट जाता सो हांव सरकारा कडेन रिक्वेस्ट करता की जी आमची आनी कोंकणीदारी कडेन की जी आमची घरां पयलीं पासून आसा ती रेग्युलरायज करची आनी जो इंडिया रोड म्हणटा पळय जो 25 मिटर सरकारान हे काडला जजमेंट काडला हायकोर्टान की ती जी घरां जी शॉपां लोकांनी घातल्या त्या शॉपांचो रेव्हेन्यू आमकां पंचायतीक येता ती आपलें पोट भरता ते करून जी आसा ती तशीच रिटेन करची अशें हांव सरकारा कडेन रिक्वेस्ट करता जाता जाल्यार एक बारीक बारीक मदीं मदीं ओपन स्पेसीस आहा थंय थंय येवन करूं येता जी समज सुट्टा बाबा हांगा एक 100 मिटर रोड सुट्टा जाल्यार थंय तेणी वायडनींग करचो पण जी आसा ती शॉपां ती तेणें रिटेन करची तशीच आनी जे आमचे गोंयचो लोक आसा ते बारीक बारीक धंदो करून ती पोटां भरतात कांयच्या जी मार्गायन ते पळय लोकांक व्हेरी डिफिकल्ट जाला सर्वायव जावपाक सो त्या खातीर ते बारीक बारीक धंदे करतात आमचे नास्तोशे म्हण तशे भायले लोक हांगा बिजनेस करतात गांवचे लोक बिजनेस करतात आमी म्हणूंक शकना ते भायले आनी हांगाचे पण ते आमचे वोटर ऑफ गोवा सो ते आमचे भारताचे लोकप्रतिनिधी भारताचे आमचे लोक ते सो आमी तांकां म्हणूंक शकना सरकारा कडेन रिक्वेस्ट करता की हेचे जो पळय हे काडला जजमेंट काडला हायकोर्टान मातसो आमकां तेच्या फेवरान कितें तरी आमकां सपोर्ट करचो आमचे पंचायतीन तसो गोंय लोकांक भरपूर त्रास जाल्लो आसा वयतात आनी हांव रिक्वेस्ट करता आमच्या लोकांक सगळ्यांक जे आमचे ग्रामस्थ म्हणजे लोक येयले आसता ग्राम पंचायत अटेंड करपाक हेंच्यांनी हात वयर करून ह्या ठरावाक एक आपली मंजुरी दिवची